जय श्रीराम, जय शिवराय गाईज. तर गाईज आता आपण फायनली चाललो आहे वैष्णोदेवीला. आता डोंगराच्या वर आपल्याला जायचं, तर चालत यात्रा करत जायचं आपल्याला. चला आपण स्टार्ट करूया ब्लॉगला बिना काय वेळ घालवता. तर दर्शन कसे झाले ते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार, आणि कसं चढायचं आहे ते इकडे ते या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. चला बिना काय वेळ घालवता सुरू करूया. जय माता दी. इथे आले आणि आता चालले आपण हेलिकॉप्टरची लाईन लावायला. चला हेलिकॉप्टरच्या लाईनमध्ये उभे राहूया. तर गाईज बघा इथे पाऊस पण चालू झाला आहे, तर वीज पण कडकडत आहे एकदम. ते पाऊस चालू झाला आहे आता. गाईज बघा आलो आपण मेन गेटकडे. तिथे खूप पाऊस पडतोय. तर गाईज एवढा पावसात तुमच्यासाठी शूट करतोय, तर आपल्या महिन्यासाठी 1 लाख तर नक्की पाहिजे. गाईज काठी पण घेतलेली आहे. तर खूप मोठा प्रवास आहे, खूप वरती चढायचं आपल्याला. व वीज कडकडायला लागली तर कृपया लाईक नक्की करायला. आता आम्ही घोड्यावर जाणार आहे वरती, तर चला घोड्यावरून वरती जाऊ. वरती जाण्यासाठी घोडे बघत होतो, पण ते पाऊस खूप असल्यामुळे घोडे वरती नाही जाऊन देत आहेत. तर त्यासाठी आता आपल्याला चालतच जावं लागेल. गाईज बघा इकडे आता लाईट गेलेली आहे वरची, तर टॉर्च म्हणून जातो. फक्त 5 किलोमीटर चालायचं आहे, आपण पोहोचू वरती. सगळे पुढे पुढे चालले, मी पण येतो पुढे. तर अजून थोडा वरती अजून देऊळ आलं आपलं. आता 8 वाजले, आता आरती चालू झाली असेल देवळात. हा गाईज दादा आमचा हाय बोल जरा व्हिडिओमध्ये. हाय हाय आमचा सोमदादा सोबत चालतंय तो. हॅलो बघायचं वीज कधी बघते बघ, इथून पूर्ण वरती आला. हा आमचा कुणाल दादा, दादाचा पण चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सफर विथ कुणाल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आता आम्ही अर्धकुवारी असून थोडंसं अर्धा किलोमीटर तरी आम्ही पुढे अर्धकुवारीपर्यंत आम्ही घोडा केला होता. आता वाजले 8:30. आम्ही मिडनाईटला पोचू वरती. हां ठीक आहे. ओके गाईस, तर अजून खूप चढलो आहे आम्ही. अजून चढायचं बाकी आहे. तुझं बंधासमोर देऊळ नाही दिसत, तो बंधा चढायचाच आहे आपल्याला. सर आता डायरेक्ट माझ्या वरचाच सीन दाखवतो वरती पोचल्यावर. बघा अजून वरतीपर्यंत अजून चढायचं आहे. मी वाटलं येईल ते देऊळच अजून येत आहे, अजून खूप चढायचं वरती. आज ते बेकार हालत होणार आहे. सर जय माता दी. गाईस 1.5 किलोमीटर अजून पोचलो, खूप चाललं. फायनली आलो आपण. जास्त लांब नंतर समोर दिसतो आपल्याला, तेच जायचं आहे. गाईस थोड्या वेळाने आता पोचणार आपण. जास्त वेळ खूप चढलं, काठी घ्यायचं नाही सोबत. कधी इथे येणार तरी काठीच नाही. गाईस आता आलो आहे इथे लॉकरमध्ये शूज ठेवायला. आता आमचं लॉकरचं तिकीट काढलं गेलं, तो सगळे शूज लॉकरमध्ये आम्ही ठेवू. मग डायरेक्ट दर्शनाला वरती जाऊ. ओके गाईज आमचे दर्शन झाले आहेत. तर सॉरी गाईज तुम्हाला आतमधलं नाही दाखवू शकलो. आतमध्ये फोन मोबाईल अलाउड नाही आहे, पण आतमधलं नाही तुम्हाला दाखवू शकलो. तर सॉरी गाईज. आता आपण चाललो आहे इकडे जेवायला. दर्शन झाले, आता 11:30 वाजले. आता जेवण घेऊया आपण वरती. तसं समज रे गाईज. सोमदादा पिझ्झा ऑर्डर करतोय. गाईज आता आम्ही पिझ्झा खायला आहे. जे टेबल रिकामी फुल टेबल, कुठे बसून पिझ्झा खायला. गाईज आहे पिझ्झा बघा. ओके गाईज तर पिझ्झा खाऊन झालेत. आता आपण चाललो आहे वरती भैरवनाथचं दर्शन करायला, कारण की भैरवनाथचं दर्शन केल्याशिवाय देवीचं दर्शन पूर्ण होत नाही. त्यासाठी आपण भैरवनाथाचं वरती दर्शन करायला जाऊया. गाईज तर भैरवनाथचे दर्शन झाले. आता आम्ही खाली चाललो. तर आता खाली जायची थोडी कॅपॅसिटी नाही राहिली, तर वरती घोडे करून जायला लागेल. तर चला घोडे करून जाऊ.
तर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक नाही करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आज पूर्ण दिवस गाडीत जाणार आहे आमचा, म्हणून का आज कॉन्टेंट नाही एवढा. आता नेक्स्ट कॉन्टेंट डायरेक्ट पार्ट 4 जाईल लगेच.